राम राम मंडळी, चला तर मग ऑफिसला गेलो आणि पार्सल भरली. आज रोजच्या प्रमाण जास्त पार्सल नव्हती इथं, कारण सेल संपत आलेला. म्हटलं घेऊया आहेत तेवढी 38 पार्सल होती इथं. झालेली मंडळी, तर बघूया कशा पद्धतीने दिवस जातोय आजचा. जाऊया म्हटलं तर माकडाने दर्शन दिलं. मग काय जवळनं बघितल्यावर म्हटली तर तुम्ही आमच्या जगात आहे. मग लगेच पुढे गेलो. ह्या जावळीतनं जाताना लय गार वाटतं. परत आलो खातगुणात आहे आज यात्रा म्हटल्यावर धुरळा म्हटलं चला जरा बघूया कशा यात्रा भरल्या का नाही. बघितलं तर भरल्या बऱ्यापैकी यात्रा. डिंगीट गाडीत बसायची आठवण लय जुनी आहे. मग ही काय बॅगा बिगा आहेत त्या. ही आपलं पीर साहेब दर्गा इथं आहे बघा. इथे येऊन जावं एकदा गाडी घेऊन. लगेच मग दुसरं पार्सल द्यायचं कामच आपलं आहे. मग इंग्लिश बोलायला लागलो. दिस इज नॉट शोविंग 3, दिस वन ओनली, 1 or 2. मग इथं बघितलं काका खारी शेंगदाणे करायचं. आपण शेंगदाणा आणून द्यायचं 40 रुपयात खारी शेंगदाणे करून देणार आपल्याला काका. 237. पार्सल ठेवा पण पैसे त्याकडनं घ्या म्हणाला काका. म्हटलं ठीक आहे, बरोबर आहे तुमचं. आता इथं बी बघा कसं कष्टाचं काम चाललंय. अहो कष्ट कुठं नाही सांगा. पोटा पाण्यासाठी कष्ट करायला लागतं. काय लोकांना वाटतं डिलिव्हरी बॉय काय कष्ट करतो, गाडीवरून नुसतं फिरतो. अहो तुम्ही एक दिवशी येऊन बघा उन्हात आणत कसं वाटतं या. मग आला विषय ताकाचा. अहो ताक एक दिवस जर नाही पिलं तर वाटतं लय दिवस झालं ताक पिलेलं नाही. म्हणून म्हणलं घेऊया अर्धा लिटर आणि पिऊया, धुरळा करूया अंगा अशी. हा मग तेवढ्या सगळ्यांची आवडती लाल परी दिसली. म्हणलं गाडी आल्यापासून लाल परीचा ना आपला ब्रेकअप झाला या. आता ब्रेकअप झाला म्हणलं पॅचअप केलं पाहिजे. तर आलो चौकीच्या आंब्यावर. तिथं होता बाजार म्हटलं घेऊया सुकट. 30 रुपयाची सुकट द्या म्हटलं मावशींनी हळूच मोजून 30 रुपयाची सुकट दिली. 38 गुणिले 15 झालं 570. 570 मधलं गेलं 150चं तेल. आपल्याला राहिलं 420. ती मिळतेला आपल्याला कधी बघूया थोड्या दिवसांनी. मिळतील लगेच. मिळालं पाहिजे. कष्टाचा पैसा आहे म्हणल्यावर वेळेत मिळालाच पाहिजे. मिळणारच. आणि अशा पद्धतीनं धन्यवाद, आभार आहे.